पुण्यश्लोक पुण्यप्रताप सुभेदार मल्हारराव होतं, पुण्यश्लोक अहिल्यामासाहेब, श्रीमंत बोधाराव भागवत आणि सर्व पूर्वजांचे स्मरण करून मी आपल्या समोर बोलायची हिंमत करतोय. सुदैवाने मला तर दुर्दैवाने मला 2 वर्षापूर्वी जिभेचा कॅन्सर झाला आणि माझी आईवडिलांकडून मिळालेली जीभ काढून टाकण्यात आली. ही डॉक्टरने आपल्या नवीन तंत्रज्ञानाने माझ्या बॉडीचा एक भाग काढून त्याची जीभ बनवली आणि लावली. कदाचित बोलण्या करण्यामध्ये काही शब्द समजणार नाही, समजणार, बोलताना चुका होतील, तर आपण माझे सगळे लहान छोट बंधू भगिनी समजून त्या क्षमा करावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो. मुळात मी व्याख्याताने मला बोलायची सवय नाही. मी अतिशय पुरोगामी विचाराचा नाही, कृतीशील मनुष्य आहे. आणि हे 6वं साहित्य संमेलन आहे. या साहित्य संमेलनाची जी प्राथमिक मीटिंग झाली होती डॉक्टर टकले सर आणि दोघा ठिकाणी पहिल्यांदा संजय सोनवणेंकडे घेतली होती. तिथे आपले प्रकाश खाडेर ही सगळी मंडळी होती. त्या मीटिंगला मला पुण्याला बोलवलं होतं. मी पुण्यात होतो तेव्हा हजर होतो. आणि मला ही कल्पना फार आवडली. मला कल्पना याचं महत्त्व काय आणि याचं चांगले आणि वाईट परिणाम काय होऊ शकतात. 6 वर्षात मी माझं वैयक्तिक मत कधीही याबद्दल प्रकट केलेलं नाही. आज मी असे या पंचकाचे प्रमुख आपले डॉक्टर महानवर साहेब आणि आपले प्राचार्य आणि शिक्षण महर्षी आपले चोपडे सर यांच्या परवानगीने मला परवानगी मिळाली. याबद्दल मी त्यांचे आभार मानून माझे मत व्यक्त करतो. कारण असं आहे की आता बापूसाहेबांनी सगळ्यांनी सांगितलं की शाखा भेद मोडल्या पाहिजे. बोलून आणि सराव करून शाखा भेद मोडत नाही. त्याच्यासाठी इंदोरला जाऊन राहिलं पाहिजे. आता मला जो उशीर झाला त्याचं कारण असं की इंदोरची काही मंडळी आता इथे आली, या कार्यक्रमासाठी आली. काही कारणास्तव त्यांना रस्त्यात उशीर झाला. मग ते आले, मग त्यांची राहण्याची वगैरे अंघोळ पाण्याची व्यवस्था केली, त्यांना घेऊन आलो. ते इथे आलेले आपल्या समाजाचे एक चांगले कार्यकर्ते, तिथले जुनेदांचे कार्यकर्ते आहेत, ज्यांना महाराष्ट्रात सतत अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातात. म्हणून आपल्या काही ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये धनगर राजा हा टायटल देण्यात आला. असे आमचे धनगर राजे रवी बडकरे, किरण जोशी, वालेकर, आणखी आपले एक त्यांचे सहकारी, तर या सगळ्या त्यांचं नाव नाही आठवते, हे आले. मग त्यांची सगळी व्यवस्था आमचे बंधू प्राचार्य दत्तात्रय बारगल यांनी लावली. त्यांच्याशी आता आमचे रामभाऊ लांडे यांनी त्यांना काही माहिती दिली. त्यांनी अहिल्यामातेचं स्मरण केलं. त्या दरम्यान आमचे खानदेशचे सहकारी सुनील धनगरही मंडळी आली. त्यामुळे मला इकडे यायला उशीर झाला. याबद्दल मी आपलं आणि सगळ्यांची क्षमा मागतो. इंदोरमध्ये गेला तर तुम्हाला शाखाच कळणार नाही. आज नाही तर अनादी कालापासून तिथे शाखा मोडल्या गेलेल्या आहेत. आपल्या इकडचे बारामती, सोलापूर, कोल्हापूर सगळ्याकडची मंडळी तिथे गेली. त्यांना शाखाच माहिती नाही. आपल्याला अण्णावनं कळतं, अरे हे अण्णावतं आपल्या इकडे हजकरामध्ये, अरे हे अण्णावतं खोटेकरामध्ये, अरे हे अण्णावतं तुमच्या बनगडांमध्ये आहे. कोण कुठे तिथे सगळे एक झालेले आहेत. आणि आमचा पिंड, बाळगांचा पिंड, आमच्या घरातल्या बहुतेक महिला या इंदोरहून आलेल्या असल्यामुळे आम्हाला कोणाला त्याचं काही नागिन्य वाटत नाही. आम्हीच आणखी पुढे शाखा पिकाचा सोडा, पण आम्ही जातीभेद पण मोडलेला. माझी स्वतःची पत्नी
माझं वय आता 76 आहे आणि माझं लग्न होऊन 55 वर्षाचं वय झाले. तर त्या 10 वर्षापूर्वी माझी पत्नी वाढली, त्या मराठा होत्या. पण कोणी सांगू शकणार नाही की त्या मराठा होत्या. त्या अस्सल धनगरी नव्हत्या, त्या धनगरीनंच झाल्या होत्या. सुशिक्षित मुलगी होती, एम ए झालेलं होतं मराठीमध्ये. आणि आत्ता मला कळायला लागले की आमच्या कोणत्या नातेवाईकांचे लग्न राहिले, कोणाच्या मुलांचे केव्हा लग्न झाले. कारण हे कार्य त्या करत होत्या. म्हणजे आपण बाहेरच्या समाजातली, बाहेरच्या साखीतली मुलगी आणली तर तिला आपल्या घरामध्ये किती अधिकार देतो आणि किती तिला सामावून घेतो याच्यावरती आपल्याला अवलंबन आहे. आपण तिला आपल्या घरच्यासारखी वागणूक दिली पाहिजे. इतकंच नव्हे तर तिच्या हातात कारभार दिला पाहिजे. त्यांनी इकडचे नातेवाईक जपले, तिकडचे पण नातेवाईक जपले. आता ती 10 वर्षापूर्वी गेल्यामुळे मला म्हणतात अमुकच्या यांचं लग्न आहे. तेव्हा मुली म्हणतात माझ्या, तर मुली मोठ्या, माझी मोठी मुलगी 50च्या जवळपास आली, ती डॉक्टरेट आहे. ती म्हणजे बाबा या लग्नात आम्ही लहानपणी आहे बरोबर जाऊन आलो. त्यांचं लग्न झालं म्हणजे आता त्यांच्या मुलांचे लग्न आहे. म्हणजे मला तेही माहिती नाही. जेव्हा मी इकडे समाजात फिरायला लागलो आम्हाला खूप मोठं आश्चर्य वाटतं. इथे मुलं मुली विकली जातात. ज्याला गोंडस नाव हुंडा, ज्याला दुसरं नाव आहे की काय आपलं जवळ जवळ काय देतात ते मान सन्मान त्याच्यावरती नाही. आम्ही काही घेतलं नाही दादा, फक्त लग्न दोन्हीकडनं काढून देणार. अरे का बाबा, मुलगा तू पैदा केला, अहो तुझी पडली, मुलगाचं लग्न तुझ्या व्यवहाराने लावून द्यायचं. का बरं लावून द्यायचं? तू कर ना, अर्धा खर्च कर, तो अर्धा खर्च करत. इंदोरला एकच लग्न होतं, एकच जेवणं होतात. आले इंदोरचे 4 लोक आलेले विचारात त्यांना, आणि सगळ्यांचा खर्च निम्मा नेहमी होता. सगळा खर्च निम्मे होतं. तुमचा घेत नाही. लग्नाची पत्रिका, रिसेप्शनची पत्रिका एकच असते. हां, एक ठरतं की तुमचे लोक किती, आमचे लोक किती, त्या हिशोबाने स्वयंपाक करेल. बहुतेक तिथे स्थानिक असल्यामुळे एकच नातेवाईकांचा काही घोळ होत नाही. मित्र परिवारच असतो. बाहेरचे मित्र असून असणार किती ते मुला मुलींचे मित्र, आपले मित्र, आणखी महिलांचे मित्र, संबंध 100, 150, 200, 300, 400, 500च्या वरचं कोणाकडे नसतं. ते काही आपल्यासारख्या राजकारणी पण नाही की हजारोच्या संख्येने. तर मी आपल्याला अशी विनंती करेन, मी माझ्या मुलींच्या शाखा मोडून लग्न केली. आम्ही 5 बांबे आम्हीच्या हेही बदलला. मी वाराणसीची सून करून आणली आहे. वाल समाजाची आहे, एक बघेल समाजाची आहे. आत्ता परवा 20 तारखेला आमच्या मामाच्या नातीचं लग्न आहे. ती यादव समाजात गेली. यादव पण हे आहेत ना आपले धनगरांचा प्रकार हा यादव पण पशुपालकांचा समाज आहे. त्यांना माहितीच नाही या गोष्टी. बापूसाहेबांनी जे सांगितलं ते कृषीच आणण्याची गरज आहे. आपण किती आणि काही कोणी करत नाही. अरे आले तर आले, नाही तर नाही आले लग्नाला. आम्ही 4 घरं तर राहू ना. संसार तुम्हाला आम्हाला करायचा का त्या दोन नवरा बायकोंना करायचा? लग्न कशा करता करून देतो आपण? आपला वंशवृक्ष वाढवण्यासाठी. वंशवृक्ष वाढवायचं काम कोण करतं? वाढवायचे काम मुलं मुली करतात. आम्हीचं जेवणाचं काम करतो. मीठ जास्त झालं होतं, अरे यार मला डायबिटीज झाला, पण त्यांची मिठाई मस्त होती, मला खाता नाही आली याची खंत व्यक्त करतो. याच्यासाठी लग्न करतो का आपण? विचार करण्याची गरज आहे. आणि हे या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपल्याला या संयोजकांनी, डॉक्टर टकले सरांनी, चोपले सरांनी आणि आता त्यांना बाळासाहेब कर्णवालांसारखे अतिरथी, महारथी आणि खंदे समर्थक लाभलेले
त्यांनी यांना साथ दिली, आर्थिक साथ दिली. हे काम सोपं नाही आहे. ही विचाराची पेढी आहे. 100 दाणे पेरल्यानंतर सगळे 100 दाणे माणसातले उगवत नसतात. विचाराचं त्याच्या वयानं घे 2% 3% विचार उगवले जातात, पण पेरावे 100% लागतात, तेव्हा ते येतात. तेव्हा माझी मोठी मुलगी गरोदर राहिली, मी ते वेगळ्या शाखेत दिलं, अहिल शाखेत दिलं. आम्ही होते का तिला अहिल शाखेत दिली. मोठा काही लोकांना आश्चर्य महाराष्ट्र, आम्हाला काहीच आश्चर्य वाटलं नाही. पण मला माझ्या मिसेसला तर काहीच नाही. मी माझी एक मुलगी परत जातीत पण दिली. आजपर्यंत मला माझ्या कुटुंबाने तेव्हा कोणी विचारलं नाही. कशाला विचारते, कशाला विचारते? माझी मुलगी मीच येणार ना, त्यांना संसार करायचा. माझा मोठा नातू आता कॉलेजला गेला आहे, सुंदर नातू आहे, सुंदर पोरं झाली. जेव्हा माझी मुलगी प्रेग्नंट होती, मी अनेक कार्यांमध्ये असं पार्टनर सांगितलं, मला काळजी वाटते आता मला काय होणार आहे. मुलगा केला, नाच होतं का नातू होतं मला कल्पना नाही, पण त्याला शिंगा येतील का शेपूट येईल ही आम्हाला चिंता पडली. कारण आम्ही शाखा मोडून केली. पण तुम्हाला सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परमेश्वर कृपेने तिला गोल्डन सुंदर मुलगी झाली. तिला शिंग पण नाही, शेपूट पण आल्या नाही. म्हणजे ही जी आहे ना आपली सगळ्यांची भ्रामक कल्पना की शाखा का मोडायची, अरे काही शिंग येत नाही, शेपूट येत नाही. तर हा झाला एक शाखा भेदाबद्दल. याच्यापेक्षा जास्त सांगायची गरज नाही. माझ्या पंतप्रधानांनी आजचे 104 वर्षापूर्वी हा प्रयत्न सुरू केलेला आहे. तो त्यांनी पण अंगीकारला, आम्ही पण अंगीकारला. आमच्या राजघराण्यांमध्ये विधवा विवाह होत नव्हते, विधवा विवाह निश्चित होते. आणि तो काळ तर तेव्हाचा होता. बरोबर त्या गोष्टीला 121 वर्ष झाली. आमच्या वडिलांच्या आत्या म्हणजे आमच्या पंजूंचा मुलगी 5 दिवसावर व्हायचे, 7 वर्षाची विधवा झाली. तिथं वयात यायची राहिली होती. मग ती वयात आली, तिचं काही पाऊल चुकलं, त्याला कोण दोष देणार? त्यांनी तो विवाह घडवून आणला. त्याच्यासाठी धनगर परिषदा घेतल्या, अनेक संस्थानिकांना विचारले, अनेक धुंदाळे धर्मग्रंथालय त्याला परवानगी दिली होती. त्याला सगळ्यात पहिले परवानगी देणारा महाराष्ट्रातला धनगर समाज होता त्या काळामध्ये. हा अभिमानाचे त्याचं रेकॉर्ड आहे आमच्याकडे. कदाचित बापूसाहेबांनी ते पाहिलं असेल. बापूसाहेब खूप अभ्यासू मनुष्य आहे, पण बापूसाहेबांना माझी एक जाहीर विनंती आहे, लोकांच्या घरातला बोलू नका, आपल्या घरातले पहा, महाराष्ट्राकडे पाहा ना. अरे तिथे काय घडतं आहे कर्नाटकमध्ये, त्याच्याशी आपल्याला आज काही घेणं नाही. आपल्या तालुक्यात, आपल्या गावात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या याच्यात काय घडतं त्याच्याकडे पहा, तिथं त्यांचे मिळतो. आता दुसरं एक विषय थोडक्यात सांगतो. आपले हजारे साहेबांनी सांगितले की इथल्या लोकांबद्दल. तर मला काही नेट वगैरे पाहता येते, पण मला असं कळालं की 10 कोटी मेंढरं महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि 10 कोटी मेंढरं असतील तर याची लोकर किती निघत असेल? आणि ही लोकर 90% फेकली जाते. या लोकरीचा फक्त आपण चांगल्या क्वालिटीची म्हणून फेकली जाते. ती थर्ड क्लासपेक्षा आणखी फोर्थ क्लास असेल समजू, पण तिच्यामध्ये कोट्यवधी रुपये निर्माण होऊ शकतात. आजच्या पंतप्रधानांनी ही जी योजना केली आहे आपल्या स्वयंउद्योगाची वगैरे, आणि आपल्याला तर आर्मीला सगळ्यात जास्त कार्पेट लागतात आणि शर्ट लागतात बर्फाळ प्रदेशामध्ये. तर या लोकरीचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते विणकाम करून ते देऊ शकतो. देवादेकडनं पाठ करून घ्या, अब्जावधी रुपयाची तुम्हाला ऑर्डर सरकारकडनं मिळेल. तर आपल्याला माझी एकच विनंती आहे की यांनी जी संधी प्राप्त करून दिलेली आपल्याला या मंचाची,
हिचा नीट उपयोग करा आणि समाजामध्ये जास्तीत जास्त याचा प्रचार करा. अनेक विद्वान लोक आले, अनेकांचे पुस्तकं प्रकाशित झाले. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. सगळ्या कार्यक्रमामध्ये माझ्या तब्येतीमुळे मी उपस्थित राहू शकलो याबद्दल सगळ्या याचं क्षमा मागून आपली रजा घेतो. मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजकांचे आभार. धन्यवाद. जय धन्यवाद आदरणीय अमरजित राजे बरगळ दादा.